भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करा अशी मागणी केली जाते। शिवसेनेच्या 7 मंत्र्यांनी या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यासंदर्भात मंत्र्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी तातडीने गणपत गायकवाड यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करावी अशी भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी आक्रमकपणे मांडलेली आहे। भाजपचे नेते प्रवीण दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत। दरेकरजी, शिवसेना आणि भाजप तुम्ही युतीमध्ये आहात, पण गणपत गायकवाड यांनी केलेल्या कृत्यानंतर आता काहीशी नाराजी शिवसेनेच्या मंत्र्यांची पाहायला मिळतेय। कारवाईची मागणी केली जाते, काय भूमिका आहे भाजपची? अशा प्रकारच्या कृत्याचं किंवा गोष्टीचं भारतीय जनता पार्टी समर्थन करण्याचं काही कारण नाही आणि त्यामुळे या संदर्भात राज्याचे गृहमंत्री आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी योग्य ती कारवाई केली जाईल अशा प्रकारे स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्याचबरोबर प्रदेशाध्यक्षांनीही पक्ष म्हणून आपली या संदर्भामध्ये भूमिका मांडलेली आहे आणि त्यामुळे शिस्तभंगाच्या संदर्भात त्या ठिकाणी जी कारवाई करणं योग्य असेल त्या पद्धतीने ते निश्चितपणे कारवाईच्या संदर्भात शासन किंवा विधिमंडळ त्या दृष्टीने पुढे जाईल आणि यामध्ये काहीच गैर नाही की आपल्या नेत्याला आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला कोणी बोलणं आणि अशा प्रकारचं कृत्य झाल्यावर त्यांचे समर्थक किंवा मंत्र्यांनी अशा प्रकारे कारवाई करा ही मागणी बट नॅचरल आहे आणि त्याच्यामुळे सरकार आणि देवेंद्रजींनी या बाबतीत स्पष्ट भूमिका गृहमंत्री म्हणून त्या ठिकाणी केलेली आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल। हे का झालं, कशात ना झालं, नेमकं काय कारण, या सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी होईलच आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई निश्चितपणे त्या ठिकाणी केली जाईल। प्रवीण दरेकरजी, खरं तर 2 दिवस होऊन गेलेत ही संपूर्ण घटना घडून, वक्तव्य केली जात आहेत, प्रतिक्रिया येत आहेत, पण पक्षाकडून अजून कोणतीही ठोस भूमिका किंवा तसं पत्रक जारी केलं जात नाहीये, यामागचं कारण? शेवटी या प्रकरणाला अनेक कंगोरे आहेत आणि त्याच्यामुळे घाई गर्दीमध्ये त्या ठिकाणी पटकन एखाद्या निष्कर्षाप्रत येणं योग्य ठरणार नाही आणि त्याच्यामुळे थोडा वेळ गेला तरी हे प्रकरण गंभीर आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेलाही त्या ठिकाणी या विषयाची निश्चितपणे नेमकं काय झालं, कशात ना झालं, पोलीस स्टेशनलाच गोळीबार करण्या इतपत काय त्या ठिकाणी झालेलं आहे, सगळ्या गोष्टीचा विचार करून मला वाटतं कायद्यासमोर सगळे सारखे आहेत। आमदार असले तरी त्यांना काही वेगळा कायदा त्या ठिकाणी असायचं काही कारण नाही। प्रवीण दरेकरजी, ज्या वक्तव्यावरून मंत्र्यांची नाराजी आहे ते वक्तव्य भाजपच्या आमदारांच्या मनामध्ये खरंच आहे का? तशी भावना मुख्यमंत्र्यांबद्दल भाजपच्या आमदारांच्या मनात आहे, नाराजी आहे? नाही, तर या संदर्भामध्ये गणपत गायकवाड यांनी मीडियाच्या माध्यमातून थेट त्या ठिकाणी बोललेले आहेत, परंतु अशा प्रकारची सगळ्या आमदारांच्या मनात काही मी शिरलेलो नाही किंवा अशा प्रकारचं कुठे आलेलंही नाही आणि त्याच्यामुळे त्या विषयावर आता जास्त बोलण्यात काही अर्थ नाही। ज्या वेळेला सखोल चौकशी होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं या सर्व जे काही कृत्य झालंय त्यामागचे सगळे जे कंगोरे आहेत ते उलगडतील असं मला या ठिकाणी वाटतंय। ठीक आहे दरेकरजी, आभार आपले, आपण एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। आणि यानंतर जाऊयात वैभव परब, आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वैभव, शिवसेनेच्या 7 मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याचं कळतंय, हे कोणकोणते मंत्री आहेत आणि काय मागणी केली आहे त्यांनी प्रामुख्याने? प्रज्ञा, कॅबिनेट 12 वाजता होती आणि त्याआधीच ही भेट झालेली आहे। जवळपास 7 मंत्री, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, उदय सामंत आणि इतर सगळेच जवळपास मंत्री शिवसेनेचे यावेळेला उपस्थित होते। एक दबाव तंत्र शिवसेनेने इथे तयार केलेलं आहे। आपल्या नेत्याच्या पाठीमागे कसं उभं राहतात याचं एक उत्तम उदाहरण या 7 मंत्र्यांनी दिलेलं आहे।
आज जर गणपत गायकवाड सारखे आमदार जर एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री पदावर असताना अशी भाषा वापरत असतील तर आगामी काळात अशीच भाषा किंवा असेच वाक्यरचना हे इतर आमदार इतर नेते हे वापरू शकतात। आणि कसं आहे, युतीमध्ये मतभेद व्हायला वेळ लागत नाही। याआधी आपण अनेक वेळा उदाहरणं पाहिलेली आहे। ठाकरे फडणवीस एकत्र होते, त्यानंतर ते अचानकपणे बाजूला झाले। आज शिंदे फडणवीस एकत्र आहेत, उद्या जर हे वेगळे झाले तर त्यावेळेला याचे परिणाम पडसाद पडू शकतात। आणि त्या दृष्टीने एक सावध पवित्र आहे तो शिवसेनेच्या या 7 मंत्र्यांनी घेतलेला पाहायला मिळतो। देवेंद्र फडणवीसांना थेट त्यांनी आक्रमकपणे जबाब विचारलेला आहे की जर गणपत गायकवाड अशा पद्धतीची भाषा ही माध्यमांसमोर वापरत असतील तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार की नाही। त्यामुळे आता भाजपवर एक प्रकारे दबाव तंत्र तयार झालेलं आहे की महायुतीचं सरकार आहे, महायुतीचा मुख्यमंत्री आहे आणि या मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे विराजमान आहेत आणि भाजपचेच आमदार हे एकनाथ शिंदेच्या विरोधात यलगार पुकारतात। त्यामुळे याच वेळेला जर गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई झाली नाही तर आगामी काळात अनेक आमदार अनेक नेते हे शिवसेनेवर भारी पडू शकतात आणि या दृष्टीने ही रणनीती आहे ती शिवसेनेकडून आखली गेलेली आहे। त्यामुळे आता या रणनीतीला नेमकं कशा प्रकारे यश येत आहे हे देखील पाहावं लागणार आहे। खरंच गणपत गायकवाड यांना विधिमंडळाकडून देखील आता कारवाई होऊ शकते, पक्षाकडून देखील कारवाई होऊ शकते का, असा सवाल आहे आता इथे उपस्थित झालेला। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात हा चेंडू गेलेला आहे आणि आता देवेंद्र फडणवीस या संदर्भात काय भूमिका घेत आहेत, गणपत गायकवाड यांच्यावर कोणती कारवाई करतात हे देखील पाहावं लागणार आहे। प्रज्ञा, याच संदर्भातल्या अपडेट वैभव तुझ्याकडून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान या सगळ्याच घडामोडींप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। मग गणपत गायकवाड हे विद्यमान आमदार आहेत, सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, ते सांगतायत कोट्यवधी रुपये मी एकनाथ शिंदेने गेल्या काही वर्षात दिल्यात आणि त्यांच्याकडे ते आहे, हाच पुरावा आणि हा पुरावा आहे। मग ईडी कुठे आहे, आर्थिक गुन्हे शाखा कुठे आहे, सीबीआय कुठे आहे, गृहमंत्रालय कुठे आहे, का ते फक्त विरोधी पक्षासाठी आहे? याच्यामध्ये परत असं आहे की FIR झाल्याशिवाय राज्यामध्ये किंवा अन्य ठिकाणी ईडी याच्यामध्ये पडत नाही। या गुन्ह्यामध्ये FIR झालेली आहे गणपत गायकवाड विरुद्ध, त्याच FIRचा वापर करून ईडी आपला FIR लॉस करू शकते की या कोट्यवधी रुपयाचा हिशोब भारतीय जनता पक्ष ते आहेत ना, एक बोबडा नागडा पोपटलाल, हिशोब तर द्यावाच लागेल, हिशोब द्यावाच लागेल ना आता। मग आता त्या एकनाथ शिंदेकडे हिशोब माग तुमच्या पक्षाच्या गणपत गायकवाडनं सांगितलाय। काय सांगितलंय? सांगितलंय ना माझे कोट्यवधी रुपये पल्लेत। अरे हिंमत असेल तर जा वर्षा बंगल्यावर आणि विचार, हिशोब माग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।